मित्रांनो, जिल्हा सत्र न्यायालय लिपिक भरती मराठी आणि इंग्रजी टायपिंग बॅकपेस असतो का? तुम्ही हा थंबनेल वाचलेलेच असेल. तर त्याच पद्धतीनं संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला मित्रांनो, तुम्ही जर लिपिक या पदाची तयारी करत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी ऑलरेडी पहिल्यांदाच म्हणजेच तयारी करण्याच्या अगोदरच म्हणजे एक्झाम होण्याच्या 4-5 महिने अगोदरच तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. का माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे? कारण जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही फायनली जी तुमची एक्झाम आहे ती परिपूर्ण तयारी करून फायनली एक्झाम तुम्ही चांगल्या प्रकारे देऊ शकता. अन्यथा याच कारणामुळे बऱ्याच कॅन्डिडेटचं जे स्वप्न होतं लिपिक व्हायचं कोर्टमध्ये ते या ठिकाणी भंग झालेलं आहे. कारण काही विद्यार्थी मराठी टायपिंगमध्ये फेल झाले तर काही विद्यार्थी इंग्रजी टायपिंगमध्ये फेल झाले. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की मराठी असो वा इंग्रजी टायपिंग असो यामध्ये प्रत्यक्षामध्ये बॅकपेस ऑन असतो का? तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हा जिल्हा सत्र न्यायालयाची भरती झाली होती त्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आढळल्या. नंबर 1, काही जिल्ह्यामध्ये मराठी टायपिंगसाठी बॅकपेस ऑन होता तर त्याच ठिकाणी इंग्रजी टायपिंगसाठी बॅकपेस ऑफ होता. तर काही ठिकाणी इंग्रजी टायपिंगसाठी बॅकपेस ऑन होता तर त्याच ठिकाणी मराठी टायपिंगसाठी बॅकपेस ऑफ होता. तर काही जिल्ह्यामध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही टायपिंगसाठी बॅकपेस ऑन होतं तर काही जिल्ह्यामध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही टायपिंगसाठी बॅकपेस हे ऑफ होतं. मग अशा वेळेस आता तुम्ही जे तयारी करत असाल आगामी जी येणारी भरती आहे त्यामुळे मला माहिती आहे तुम्हाला 100% सिलेक्शन व्हायचं आहे. त्याच्यामुळेच तुम्ही या ठिकाणी आज माझ्या चॅनलवर येऊन हा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहत आहात. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला जर खरंच क्लिअर व्हायचं असेल म्हणजे इंग्रजी आणि टायपिंगमध्ये मराठी टायपिंगमध्ये पास व्हायचं असेल तर तुम्ही आता जी टायपिंगची प्रॅक्टिस करत आहात त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे बॅकपेस हे ऑफ ठेवायचं आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला तयारी करायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही तयारी करत आहात त्या कीबोर्ड्सवर तुम्हाला त्या ठिकाणी चिकटपट्टी बॅकपेसवर या बटनावर लावायची आहे आणि प्रॅक्टिस करायची. का करायची आहे? कारण ह्याचे नुकसान आहेत. का नुकसान आहेत? जेव्हा आता तुम्ही विचार करा, जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये बसलेला आहात त्यावेळेस अनेक प्रकारचे बर्डन्स तुमच्या डोक्यामध्ये असतात. कारण 10 मिनिटांमध्ये पूर्ण पॅसेज तुम्हाला कव्हर करायचा असतो. त्याच्यामुळं ते आलेला बर्डन झेलायचा असतो. हातांना माइंड्सला जे ब्लड प्रेशर वाढलेले असते. मग अशा वेळेस आपल्याला पुन्हा बॅकपेसचं मॅनेज करावं लागते. मग अशा वेळेस आपण ती झंझट ठेवायचीच नाही बॅकपेसची जरी ऑन असलं तरी. का? कारण वेळ कमी असतो, बर्डन जास्त असते. त्याच्यामुळं आपल्याला कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारे ॲक्युरेसीने मार्क घ्यायचे असतील तर जर बॅकपेसचा तुम्ही जर वापर करत असाल वेळोवेळी तर तुमचा वेळ हा जास्त लागतो आणि वेळ जास्त लागल्यामुळं त्या ठिकाणी तुमचं ॲक्युरेट 10 मिनिटांमध्ये पॅसेज कव्हर होत नाही. त्याचं एक बर्डन वाढतो. त्याच्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी मार्क तुम्हाला कमी पडू शकतात किंवा डायरेक्ट तुम्ही त्या ठिकाणी फेल होऊ शकता. त्याच्यामुळे जर तुम्ही आत्ताच तयारी बॅकपेस ऑफ ठेवून जर तयारी करत असाल तर तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड झालेला असतो. तुम्हाला आवश्यकताच नसते बॅकपेसची. तुम्ही डायरेक्टली 7 ते 8 मिनिटांमध्ये पॅसेज टाईप करून मोकळे होऊ शकता. त्याच्यामुळं शेवटचं तुम्हाला जर फळ मिळवायचं असेल तर आत्तापासून तुम्हाला बॅकपेस ऑफ ठेवावं लागेल तरच तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क घेऊ शकता किंवा 100% ॲक्युरेसीने तुम्ही त्या ठिकाणी टायपिंगचा पॅसेज टाईप करू शकता. आणि मित्रांनो, जरी बॅकपेस ऑन असेल तरी तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. कारण जर 7 ते 8 मिनिटांमध्ये तुमचा पॅसेज कव्हर झाला उरलेल्या 2 ते 2.5 मिनिटांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी करेक्शन देखील करू शकता. पण तुम्हाला सध्या तर प्रॅक्टिस ही बॅकपेस ऑफ ठेवूनच करायची आहे. ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. आणि कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे, पॅसेज कुठून आणायचे आहे तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पॅसेज डाउनलोड करू शकता. कारण स्पेशल डिस्ट्रिक्ट कोर्ट भरतीसाठी आपण ऑथेंटिक पॅसेज तयार केलेले आहेत. ते पॅसेज तुम्हाला घ्यायचे आहेत, हार्ड कॉपी घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिस करून परीक्षेला येणाऱ्या काळामध्ये सामोरे जायचे आहे. कसा वाटला याबद्दल तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा.